भेटी आहे काय? बॉलरचं नाव काय? सागर सागर कोण आहे बॉलर? सागर सागर सागर. त्याला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्वच रसिक क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला टीम पुणे, दुसऱ्या बाजूला टीम इंदापूर आहे. टीम पुणे या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम इंदापूर या संघाला. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर डावखुरा फलंदाज आदित्य आहे, त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला श्याम यांना आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती सागर आलेत टीम पुणेच्या संघाकडून. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. 38च्या आतमध्ये तुम्हाला खेळाडू त्या ठिकाणी तैनात करावे लागतील आणि दोनच खेळाडू 38च्या बाहेर आपल्याला उपस्थित करावे लागतील. आजचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसातील हा पहिला सामना आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. एका बाजूला टीम पुणे, एका बाजूला टीम इंदापूर. कोणता संघ हा सामना आपल्या नावावरती करेल थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल. परंतु सर्वांचं मी पुन्हा एकदा क्रिकेट समालोचक अभिनय सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. डवरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नाथपंथी चषक 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये. स्ट्राईकला आदित्य, गोलंदाजी मार्कवरील सागर यांना आपण पाहतो. पहिल्या षटकात पहिला चेंडू. आजच्या दिवसातील अंतिम दिवस आहे हा आणि त्यातील पहिला सामना. सागर यांचा पहिला बॉल. सामना करतील आदित्य. यावेळेला खोल पद्धत चेंडू होता. पहिलाच चेंडू अगदी ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरले. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता, परंतु थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झाल्यामुळे त्याच्या एका धावेत दुसऱ्या धावेत रूपांतर झालंय. धावांचा श्रीगणेश त्या ठिकाणी झालाय टीम इंदापूर या संघाचा. एका चेंडू अखेरीस धावा झाल्या त्या 2. चांगली सुरुवात त्या ठिकाणी झाली. अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. पॉवर प्लेचा कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पुरेपूर फायदा वक्रतुंड या संघाने घेतलाय, परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ काय करेल याकडे देखील सर्वांच्या नजर आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतील डावखुरा फलंदाज आदित्य यांचा. यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये खेळला फटका. शॉर्ट विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे 38 मध्ये एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते एका धावेने. आता मात्र स्ट्राईक एकदा पुन्हा आपण श्याम यांच्याकडे पाहतोय. धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचले ते 3 आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय टीम इंदापूर या संघाच्या. टीम पुणे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम इंदापूर या संघाला. आपण जर पाहिलं धावफलकावरती धावा झाल्या इंदापूर संघाच्या त्या 3. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदल करताना गोलंदाज सागर. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल आता मात्र स्ट्राईक एंडला श्याम यांना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला श्याम आहेत. पुढचा बॉल सागर यांचा. यावेळेला आडव्या बॅटने खेळला स्क्वेअर लेग रिजनमध्ये. वा, तिकडे देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला फटका होता, पण क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतं. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि एका धावेने आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ती 4 या आकड्यावरती. 4 रनचा बोट. तर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण आदित्य यांना पाहतोय. डावखुऱ्याचा जे फलंदाज स्ट्राईक एंडला सामना करतील सागर यांचा. डावफलकावरती जर आपण विचार करत धावा झाल्या तर 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर होता, परंतु अचूक टप्प्यावरती टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क राहिला नाही. डॉट बॉल होतो. निर्धाव चेंडूने या ठिकाणी आता मात्र कमबॅक केलंय सागर यांनी. म्हणून जर पाहिलं तर आता 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर विचार केला तर धावा झाल्या त्या 4. शेवटचे 2 चेंडू या षटकातील पॉवर प्ले षटक चालू आहे. पुढचा बॉल सागर यांचा. यावेळेला बॅटची कडा आणि आता मात्र यष्टीरक्षकाने बाकी सर्व काम पूर्ण केलंय. पहिला हादरा, पहिला धक्का टीम इंदापूर या संघाला आदित्य कॉटबँड विकेटच्या स्वरूपात बाद होऊन मागे परतताना आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन टीम इंदापूर या संघाचा पहिला धक्का आदित्य यांच्या मार्फत लागलाय. चांगली गोलंदाजी केली सागर यांनी. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कमबॅक केलंय. 4 धावा आतापर्यंत जरूर खर्च केला होता, परंतु 5व्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट येताना माहायला मिळते टीम इंदापूर या संघाची. आदित्य माघारी परतताना आपण पाहतोय आणि नवीन बॅटर होता मात्र स्ट्राईक एंडला श्याम यांना साथ देण्यासाठी आले ते अक्षय. नवीन बॅटर अक्षय यांना आपण पाहतोय खेळपट्टीवरती.
श्याम यांना साथ देण्यासाठी आलेत. कुठेतरी फटका फसला होता. यष्टीरक्षकांनी देखील चांगली भूमिका बजावली. चांगली गोलंदाजी देखील सागर यांची आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत एक गडी बाद करण्यात यश मिळाले. पहिला ब्रेकथ्रू देखील त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिला. चांगली सुरुवात पुण्याच्या संघाला देखील म्हणता येईल, परंतु कमबॅक करावं लागेल. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू देखील बाकी आहे. या चेंडूवरती जर मोठा प्रहार आला तर कमबॅक इंदापूर संघाचा देखील होईल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, ते जर त्याला महत्व नसतं. तुम्ही मैदानात कशा प्रकारे खेळ करता याकडे देखील महत्व आहे. शेवटचा बॉल सागर यांचा सामना करतील अक्षय. हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगला पद्धतीचा चेंडू होता. बॅटची काळा चेंडू स्क्वेअर क्रिकेटमध्ये वेगाने क्षेत्र चेंडूवरती आलाय, परंतु एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि एका धावीने धाव फलक पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचलाय ते 5 च्या आकड्यावरती. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल सागर यांची. चांगली गोलंदाजी पुणे संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 30 धावा झाल्या टीम इंदापूर संघाच्या 5. हे पॉवर प्ले षटक कुठेतरी टीम पुण्याच्या संघाकडून थोडासा कमी करा. पहिलं षटक हे कुठेतरी टीम इंदापूर टीम पुण्याच्या बाजूने गेले, कारण धावा झाल्या त्या 5, परंतु अजूनही 18 चेंडूचं काही शिल्लक आहे. 24 चेंडू मध्ये कुठेतरी 30-35 जर धावा झाल्या तर या सामन्याला देखील तितकीच मजा येईल. कारण कालच्या दिवशी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 40 झाली आहे, जी वक्रतुंड या संघाने केली आहे आणि ती 12 चेंडूंमध्ये केली. म्हणजे या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये खेळपट्टीवरती धावा होत आहेत, तर तुम्हाला बनवावे लागतील. असा प्रयत्न करावा लागेल. तो संघर्ष युद्ध आहे क्रिकेटचं. या क्रिकेटच्या महायुद्धामध्ये तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. ते धावांची धावाधाव या ठिकाणी इंदापूर संघाची चालू आहे. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती टीम पुणे संघाकडून आपण पाहिलं तर नितीन आलेत गोलंदाजी मार्क वरती. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नितीन यांना आपण पाहतोय. टीम पुणे या संघाकडून पहिलं षटक आपण पाहिलं तर सागर यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले. 5 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद करण्यात यश मिळाले. परंतु आता मात्र नितीन आहेत. नितीन यांचे 6 चेंडू आहेत. दुसरं षटक घेऊन आले ते स्ट्राईक एंडला अक्षय यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला श्याम आहेत. तसं षटक बघा बतावरती नितीन यांचा पहिला बॉल. सामना करतील अक्षय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळ ऑन साईडला आणि पंचांनी देखील त्या ठिकाणी दंडित केलं. नो बॉल आहे आणि त्यावरती पहिल्या धावाची संधी. आणि या ठिकाणी काय घडलंय, कॉलिंग चुकलंय, त्यामुळे श्याम यांना माघारी परतावं लागतंय धावाच्या स्वरूपात. एक विकेट येताना पाहायला मिळते. बॉल काउंट होईल ना. अरे रनआउटला बॉल काउंट असतो ना. अरे रनआउट झाला ना, आउट असतो बॉल. हॅलो, त्यांचा बॉल काउंट आहे नाही. ओके, फील्ड कंटिन्यू असणार आहे. स्ट्राईक एंडला आपण गणेश यांना पाहतोय. श्याम यांना माघारी परतताना आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला गणेश आले. एका बाजूला गणेश आहे, त्यांना साथ देण्यासाठी अक्षय. दोन्ही या चेंडूवरती फ्रीड आहे. फ्रीडची ऑफर या ठिकाणी गणेशांना मिळाले. स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती नितीन. पुढचा बॉल यावेळेला खोलला पद्धतीचा होता, खोदून काढलाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं.
स्वतः फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी चेंडू देखील अडवण्याचा प्रयत्न केला. नितीन यांनी देखील बॅकअप त्या ठिकाणी होता कव्हर्स रिजन मध्ये शॉर्ट मिड विकेटला. त्यांनी देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा बरोबर. पहिला चेंडू आतापर्यंत झालाय. अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला अक्षय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नितीन सज्ज झालेत. धावसंख्या झाली 8. एक गडी बाद. पहिला चेंडू आतापर्यंत झालाय. अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा बॉल नितीन यांचा सामना करतील अक्षय. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. बॅट अँड बॉलचा काही संपर्क झाला नाहीये परंतु लेग बॅकच्या स्वरूपात त्या ठिकाणी पंच इशारा करतात. ती एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 9 आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. येस मुख्य पंचाच्या भूमिकेने आपण योगेश कांबळे यांना पाहतोय. बॉस या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला वा पुढे सरसावत खेळला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रयत्न सुरू परंतु त्याच्या देखील डोक्यावरून हा चेंडू फ्लाय होत गेलाय. सीमा रेषा पार. षटकार. काय फटका होता. नजाकत होती. स्टेप आउट झाले आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी क्षेत्ररक्षक देखील पाहत राहिलाय. कालच्या स्पर्धेमध्ये देखील असाच काहीचा फटका दिनेश यांनी देखील खेळला होता परंतु त्या ठिकाणी तो झेल त्या ठिकाणी टिपला होता परंतु हा मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर मारलाय गणेश यांनी. पुढचा बॉल नितीन यांचा. यावेळेला आता मात्र पुन्हा एकदा कलात्मक फटका पॉइंट रिजन मध्ये. हा देखील चेंडू चाललाय. 1 बाउंस सीमारेषे पार. आलाय गणेशच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार चौकार. षटकार आणि चौकाराने या ठिकाणी गणेश यांनी धावांचा पाऊस पाडण्याचा सुरुवात केली आहे. चांगली फलंदाजी म्हणता येईल. कौतुक करावं लागेल फलंदाजी देखील. नितीन यांच्यावरती आक्रमण केलंय. नितीन यांच्यावरती हल्ला चढवलाय परंतु कमबॅक करावं लागेल नितीन यांना देखील. पुढचा बॉल नितीन यांचा. सामना करतील गणेश. यावेळेला आता मात्र बॅट फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेलची संधी होती परंतु काय झालंय. झेल निसटलाय आणि हा चेंडू देखील गेलाय मैदानाच्या बाहेर चौकारासाठी. आणखी एक चौकार बॅक टू बॅक गणेशच्या बॅट मधून. पाहता पाहता धावांचा वेग देखील वाढलाय. धावसंख्या झाले 23 आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली फलंदाजी. कौतुक करावं लागेल गणेश यांचं. संघ अडचणीत असताना आपल्या संघासाठी चांगला दर्जाची फलंदाजी करताना. शेवटचा बॉल निखिल यांचा. यावेळेला पुन्हा एकदा शेपाट पण खेळला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्राचे फील करतो दोनदाचा प्रयत्न नाही. थांबवलं अक्षय यांनी. सेन्सिबल बॅटिंग. चांगलं फॉलिंग. एक धाव त्या ठिकाणी आयोजित करते. एका धावेने षटक संपते. षटका जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या झाली होती 24-24. पहिल्या षटका अखेरीस जर आपण पाहिलं तर धावा झाल्या होत्या त्या फक्त 5 परंतु आता मात्र या षटकामध्ये धावा खर्च केला त्या 21 माफ करा 20. येस तसेच खेळाडूंना देखील विनंती असेल की पंचांना विचारल्याशिवाय कोणी मैदानामध्ये पाणी किंवा बॅट चेंज साठी जाऊ नका. विनंती असेल. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे गणेश यांची बॅट मात्र तळपली आहे. अक्षरशः त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला जातोय. खरं तर उन्हाळ्याचं सत्र आहे परंतु आता मात्र मैदानावरती धावांचा पाऊस पडला या फलंदाजाने. आक्रमण केलंय नितीन यांच्यावरती परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सचिन आलेत. कमबॅक करावं लागेल सचिन यांना देखील. आपल्या संघासाठी धावांचा वेग त्या ठिकाणी रोखावा लागेल. विकेटच्या मागे कोणी थांबू नका विनंती असेल. विकेटच्या मागे कोणत्याही प्रेक्षकाने थांबू नका विनंती असेल. प्लीज धन्यवाद सहकार्य करा. सचिन यांचा पहिलाच बॉल वा चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. बॅटर बॉलचा काहीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल त्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती प्रश्न विचारलाय सचिन यांनी. उत्तर नाहीये गणेश यांच्याकडे.
परंतु आता मात्र अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. विकेटच्या मागे जे खेळाडू उभे आहेत ना, विनंती असेल आपण थोडंसं मागे यायचंय. तिकडे कोणी बसू नका, विनंती असेल. महत्वाचा सामना चालू आहे, थोडं सहकार्य करा प्लीज. हा सामन्यात सुरुवात होईल. पहिला चेंडू चांगला हाताळला सचिन यांनी, परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कलात्मक फटका पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी फंबल झाले. एक धाव काढण्याचा प्रयत्न होईल का? नाही. पुन्हा एकदा अक्षयने थांबवलं. चांगलं फॉलिंग त्या ठिकाणी म्हणता येईल. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावने धावला पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतो. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग त्या ठिकाणी गणेश आपल्या संघासाठी करतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आता मात्र अक्षय स्ट्राईक एंडला आलेत, त्यांना देखील चांगली साथ द्यावी लागेल. पाहूया काय धावफलक याकडे उभारलं जाते. पुढचा बॉल सचिन यांचा. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, तेव्हा पुन्हा एकदा खंबॅक खेळला सचिनने. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला बॅटन बॉलचा काही संपर्क नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अक्षय स्ट्राईक एंडला. चेंडू झाले ते 3, आतापर्यंत दावा खर्च केला त्या 1. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सचिन यांची, परंतु पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक. आता मात्र पंचांनी दंडित केलंय. हा मात्र चेंडू वाईड लाईनच्या बाहेर हाताळलाय, म्हणून काय पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. वाईटचे 180 धावने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावरती. 26 रनचा नबूत. 26वा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सचिन यांचा. यावेळेस स्टेप आउट झाले. स्टंपिंगची अपील, परंतु काय घडते? नाही. पंचांनी अपील फेटाळले. बॅटर सेफ आहे, परंतु आणखीन एक डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी तळपण निर्माण करते इंदापूर संघावरती. परंतु कमबॅक करे गोलंदाजांना देखील त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या षटकाचा जर आपण आढावा घेतो, दावा खर्च केला तर 5, दुसऱ्या षटकामध्ये दावा खर्च केला होता त्या 19 आणि आता मात्र दावा खर्च केला त्या अवघ्या 2. कमबॅक केलंय सचिन यांनी. बॉल झाले 4 ना. 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळी लॉफ केलाय. स्कोअर डिव्हिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्याच्या देखील डोक्यावरून आता मात्र अक्षयची बॅट तळपले. हा चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावांसाठी खेळलेला फटका चांगला फटका होता. फटक्यात ताकद होती, नजाकत होती. या फटक्यामध्ये 6 धावा मिळतात. 6 धावांनी धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. 32 रनचा नबूत. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हा चेंडू खराब हाताळला होता. पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट रिजन डीप म्हणून क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु नाही. पुन्हा एकदा अक्षयने थांबवलंय. चांगली कॉलिंग. 33 धावा या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टीम इंदापूर संघाच्या धावफलकावरती पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोअर 40 आहे. तो 40 स्कोअर ओलांडेल का टीम इंदापूर संघ? याकडे देखील सर्वच प्रेक्षकांच्या, सर्वच खेळाडूंच्या नजरा लागल्यात. कारण चांगली बॅटिंग करतायत गणेश आणि त्यांना देखील चांगली साथ देत आहेत ते अक्षय. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती सुनील आलेत. कमबॅक करावं लागेल सुनील यांना देखील. 2 षटकांचा आतापर्यंत 3 झाले ना ओव्हर. सॉरी, 3 षटक आतापर्यंत समाप्त झाले. आता मात्र शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतो. 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दोन्ही बॅटर्स असणार आहे, परंतु या धावा रोखाव्या लागतील पुणे संघाला. पहिला चेंडू आणि या वेळेला काय घडले? आडव्या बॅटने काढून दिलाय. अक्षयच्या बॅटमधून येताना दणदणीत धमाकेदार षटकार. फटका खेळलाय. स्टेप आउट झाले, पाहिले आणि थेट फाडले मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय सुनील यांच्यावरती. अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. जवळजवळ मला असं वाटतंय काल रात्री अक्षय आणि गणेश यांनी मोबाईल चार्जिंग लावायची ऐवजी बॅटच चार्जिंग लावली. आल्या फटकेबाजी करताना पाहायला मिळतात. धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 39 या आकड्यावरती. 39 रन्सना बोट. आता मात्र फक्त 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक केला अक्षय. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा चेंडू इतक्या लांबवर मारलाय की जा शोधून आणा. या देखील चेंडूवरती बॅक टू बॅक दुसरा षटकार होताना पाहायला मिळतोय. धावांचा उच्चांक गाठलाय टीम इंदापूर या संघाने. बॉल देखो. बॉक्स कुठे बॉलचा?
बॉक्स नाही इथे नाही बॉलचे बॉक्स कुठे ठेवले? काय फलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. गणेश आणि अक्षय या दोघांनी अक्षरशः या भर उन्हामध्ये धावांचा पाऊस पाडलाय. धावा झाल्या त्या 39, 39 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. आदित्य जेव्हा माघारी परतले त्यानंतर चिंताजनक वातावरण त्या ठिकाणी झालं होतं, कारण पहिल्या षटका अखेरीस 5 धावा झाल्या होत्या, परंतु येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडलाय आणि आता मात्र धावा झाल्या त्या 45. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली 45. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत टीम इंदापूर संघाची पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील यांच्यावरती आक्रमण केलंय, त्यामुळे कमबॅक करावं लागेल. सुनील यांना देखील आतापर्यंत केलेली प्रॅक्टिस, आतापर्यंत केलेली मैदानातली मेहनत या ठिकाणी आठवावी लागेल. कमबॅक करावा लागेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांकडे ती क्षमता आहे, त्यामुळे ते कमबॅक करावं लागेल. परंतु समोर तितका ताकदवान फलंदाज अक्षय त्या ठिकाणी आहे आणि त्याला देखील चांगली साथ गणेशांनी देखील दिली आहे. दोन्ही फलंदाज आपल्या पद्धतीने चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. परंतु येणारे 4 चेंडू काय घडणार, काय बिघडणार. हो यावेळेला यावेळी पंचांकडे अपील केली आणि काय घडले. हे बाबा आता मात्र कमबॅक केलाय. कशाला बोलतोय? यावेळेला काय घडते, कमबॅक केलंय. मगाशी म्हटलं होतं मित्रांनो कमबॅक करावा लागला, तो कमबॅक केलाय. आता मात्र अक्षयांना माघारी परतावं लागतंय. रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. यावेळेला कमबॅक केलंय सुनील यांनी. आता मात्र बादून माघारी परतताना आपण पाहतोय जो आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, तोच अक्षय आता मात्र माघारी परतताना आपण पाहतोय. सुनील यांनी कमबॅक केलंय, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला धावसंख्या झाली 45. 45 रन्स ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. अक्षय यांना माघारी परतताना आपण पाहतोय आणि आता मात्र स्ट्राईक एंडला सागर येताना पाहतायत. नवीन बॅटर सागर, नॉन स्ट्राईक एंडला गणेश अजूनही आहेत. त्यांना या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नाहीये. सुनील यांनी कमबॅक केलंय. अरे काय लयच कमी केलं. हॅलो, आवाज कर. सुनील यांनी देखील कमबॅक केलंय, परंतु आता मात्र अजूनही 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार, थोडाच वेळात आपल्याला कळेल. स्ट्राईक एंडला आपण नवीन बॅटर काय नाव बोलत आहे? सागर यांना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग जो होता त्याला डीप मध्ये पाठवलंय, मिड विकेट रिजन मध्ये. पुढचा बॉल सुनील यांचा. यावेळेला बॅटची कडा अलॉंग कार्पेट केला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालंय, त्याचाच फायदा. एका धावेमधून दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर झालंय आणि 2 धावे निश्चित जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचली ती 47. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अर्धशतक होईल का? येणाऱ्या 2 चेंडूमध्ये काय घडणार? पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस होता, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. भीमर आहे, त्यावरती 1 धाव पूर्ण केली नाही. थांबवलं गणेश यांनी. एका धाव समाधान मानला ते नो +1 म्हणजे 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जातील. आणि काय घडते, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिट कोणाला मिळते तर गणेश सारख्या फलंदाजाला फ्री हिट मिळते. गणेश स्ट्राईक एंडला आहेत. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावफलक झालाय ते 49. आता मात्र अर्धशतकाच्या वाटचालीकडे या ठिकाणी इंदापूर संघ जाताना पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या इंदापूर या संघाने आतापर्यंत केली आहे, परंतु येणारे 2 चेंडू सुनील यांचे कमबॅक करावा लागेल पुणे संघाला देखील. शेवटचे 2 चेंडू या डावातील या इनिंग मधील स्ट्राईक एंडला गणेश. यावेळेला बॅटची कडा. फ्रीटचा चेंडू होता, त्यामुळे हा देखील चेंडू चांगला आता मात्र हाताळलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटची कडा घेत चेंडू थेट जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल.
हो यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, गोलंदाज चेंडूच्या खाली प्रयत्न सुरू आहेत आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, झेल सुटलाय, धावबादची संधी आणि आता मात्र धावबादच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल गणेश यांना. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली आहे, परंतु उत्साहाचा प्रयत्न असताना बाद झाले आणि आता मात्र जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या झाली ती 50 आणि विजयासाठी 51 धावेची गरज आहे टीम पुणे या संघाला. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलं इंदापूर संघाने. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटलं होतं की धावसंख्या 50च्या देखील पार जाईल, परंतु कुठेतरी कमबॅक देखील केलाय पुणे संघाने देखील. परंतु पहिल्या डावाला जितकी मजा आली आहे, दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल यात काही शंका नाहीये. कौतुक करावं लागेल दोन्ही संघाचं, कौतुक करावं लागेल इंदापूरच्या फलंदाज देखील. परंतु पहिल्या डावात मजा आली, दुसऱ्या देखील मजा येईल यात काही शंका नाही. थोड्याच वेळात आपण दुसरा डाव देखील अनुभवाल. तसेच नेक्स्ट मॅच यस टीम भोईवाडा तसेच टीम वडाळा दोन्ही संघातील कर्णधारांनी या ठिकाणी यायचे टॉस बॉक्स जवळ. पहिल्या डावाचा जर आपण आढावा घेतला तर गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात सागर यांनी हाताळलं होतं, 5 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. त्यानंतर गणेश आणि अक्षय यांनी अगदी फलंदाजीचा धाबा खोलला होता. नितीन यांच्या गोलंदाजीवरती 17 धावा आल्या, त्यानंतर सचिन यांनी 9 धावा खर्च केल्या, त्यानंतर सुनील यांनी देखील 17 धावा खर्च केल्यात. हे येणारे 3 षटक जे होते ना ते कुठेतरी महागडे ठरले पुणे संघाकडून. म्हणून काय आतापर्यंत इंदापूर संघाने 50 धावा धावफलकावरती लावल्यात आणि आता मात्र 51 धावांचं लक्ष तो डोंगर उभारलाय टीम पुणे या संघासमोर. नक्कीच दुसऱ्या डावामध्ये तो डोंगर कशा प्रकारे पार केला जाईल याकडे देखील सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. हळूहळू या मैदानाकडे सर्वच प्रेक्षक वर्ग जोडला जाते. सर्वच प्रेक्षक वर्गांचे मी पुन्हा एकदा क्रिकेट समालोचक अभिनय सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. तसेच ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह केली जाते. ASC लाईव्ह या युट्यूब वाहिनी माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. तर त्या युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी नवीन प्रेक्षक जोडले त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. थोड्याच वेळात या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाथपंथी चषक 2026 पर्व दुसरे. हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही संघातील 12 खेळाडू पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये या, विनंती आहे. अन्यथा 5 रनची पेनल्टी दिली जाईल आयोजन कमिटीकडून. चला सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम इंदापूर. आपल्या वेळेचं बंधन आहे, आपल्याला अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. लीग पद्धतीचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे खूप सामने आपले बाकी आहेत. विनंती असेल थोडीशी घाई करा प्लीज. 51 धावांचं लक्ष स्वीकारून सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर सागर आहे, त्यांना साथ देण्यासाठी राहुल आलेत. अशा प्रकारे इंदापूरच्या फलंदाजाने फलंदाजी केली होती गणेश आणि अक्षय यांनी. तशाच प्रकारचे काहीशी फटकेबाजी करावी लागेल पुणे संघाला देखील. परंतु काय करणार दुसऱ्या डावामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आहेत. या पहिल्या सामन्याला देखील तितकीच मजा येईल. पहिल्या डावाला मजा आली आहे, दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल यात काही शंका नाहीये. जाऊया दुसऱ्या डावाच्या दिशेने. धावसंख्येची गरज आहे ती 51. दुसरा कोण आहे? बॅट्समन नेम स्ट्राईकला कोण आहे? राहुल. स्ट्राईक एंडला आपण सागर यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला राहुल आले त्यांना साथ देण्यासाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर बॉलर संजय आलेत.
संजय उर्फ बाबा गोलंदाजी मारकुर्ती यांना आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. हो, या पॉवर प्लेच्या ओव्हरचा कशा प्रकारे फायदा घेतील पुणे असा संघ. कारण 38च्या आतमध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आणि 2च खेळाडू आपण 38च्या बाहेर पाहतो. तर या नक्कीच पॉवर प्ले जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर असणार पुणे संघाचा. परंतु समोर देखील संजय आहेत गोलंदाजी मार्कवरती. इंदापूरच्या संघाने पहिल्या डावमध्ये चांगली फलंदाजी केली. तशाच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पुणे संघाला देखील करावी लागेल जर सामना आपल्या बाजूला जिंकवायचा असेल तर. पंचांनी इशारा केला लेट्स प्लेचा. सामन्याला सुरुवात करायची. काल नाही टायमिंग प्रॉपर झाला ना. आता ताकदीवर मारव ताकदच टायमिंग मारवून बरं एवढा लहान गेला आणि टेनिस बॉल उठतो टेनिस बॉल लय उठतो. 305 त्या बिल्डिंग मध्ये तुला एवढा आवाज जातो एक पे हेडली जेवढी उठणार टेनिस टायमिंग टायमिंग यावं लागतं. तर हाईट सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या डावाला. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती भिरकावून दिलाय. एक खतरनाक सुरुवात पुणे संघाने देखील केले. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार रुबाबदार शानदार षटकार त्यांना पाहायला मिळतोय. सागरच्या बॅटमधून येताना षटकार पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात टीम पुणे संघाची येताना पाहायला मिळते. गोलंदाज संजय यांच्यावरती हल्ला चढवला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलमच जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आणि पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांना पाहायला मिळतोय. अजून 5 चेंडू काही शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा संजय यांचा सामना करतील सागर. यावेळेला स्टेप आउट झाले परंतु वेग 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 प्रचंड वेग. आता मात्र कमबॅक केलंय संजय यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला होता परंतु पुढच्या चेंडूवरती कमबॅक केलंय. दोन्ही खेळाडू एकमेकांवरती गुरगुड्या करताना पाहायला मिळत आहेत. एक तेरी तो एक मेरी. हे चांगलं द्वंद्व नक्कीच पाहायला मिळेल. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा होतील याकडे देखील सर्वच खेळाडूंचं लक्ष लागलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात गोलंदाज. पुढचा बॉल पुढचा बॉल आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कोणत्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कुठली चूक परत नाहीये. आता मात्र माघारी परतावं लागतंय सागर यांना. सागर यांची खेळी संपुष्टात आली आहे. तिसऱ्या चेंडूवरती विकेट त्यांना पाहायला मिळते. कमबॅक केलंय संजय यांनी. संजय यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता परंतु येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये कमबॅक केलंय. विकेट येताना पाहायला मिळते टीम पुणे संघाचे. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा, पहिला धक्का टीम पुणे संघाला सागर यांच्या मार्फत बसलाय. चांगला झेल देखील तिकडे त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने पकडलाय. आता मात्र नवीन बॅटर राहुल यांना साथ देण्यासाठी मैदानामध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. सुनील आले. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. सुनील यांना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला साथ देण्यासाठी राहुल यांना. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. चांगली सुरुवात केली होती पुणे संघाने परंतु कमबॅक केलं. इंदापूर संघाने देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजी देखील. आता मात्र डावखुरा फलंदाज सुनील स्ट्राईक एंडला सामना करतील संजय यांचा. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 6. पुढचा बॉल यावेळेला सुनील यांच्या बॅटमधून फटका आलाय. फटका फसलाय. प्रयत्न सुरू आहेत आणि काय घडते. आणखीन एक विकेट, आणखीन एक हादरा टीम पुणे संघाला. बॅक टू बॅक बॅटर आउट. सुनील शून्याचा चष्मा घालून तंबूच्या असायला परत तर आपण पाहतोय. जसे आले तसे माघारी जाताना पाहायला मिळतात. सुनील प्रयत्न जरूर चांगला होता. चेंडूला उंची जास्त मिळाली, लांबी कमी म्हणूनच काय जेलबॅटच्या स्वरूपात माघारी परतताना आपण पाहतोय. सुनील यांना चांगली गोलंदाजी केली. संजय यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन देखील या ठिकाणी कमबॅक केलंय. कौतुक करावं लागेल.
4 चेंडू आतापर्यंत झाले, 2 विकेट घेतल्या बॅक टू बॅक. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे. काल दिनेश यांना हॅट्रिकची संधी होती, हॅट्रिकचा बॉल बीट झाला होता, त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतली होती. हॅट्रिक मिस जरूर झाले होते, परंतु तिकडे प्रभावी गोलंदाजी दिनेश यांची आपल्या कालच्या दिवसात पाहायला मिळाली. परंतु आता मात्र संजय यांना ती संधी आहे. 2 विकेट त्यांनी घेतल्यात. हॅट्रिकची संधी संजय यांना देखील आहे. नाथपंथ चषकामध्ये पहिली हॅट्रिक आतापर्यंत झाली नाहीये. चेंडू झालेत ते 4 बॉल झालेत, 2 चेंडू आतापर्यंत बाकी आहेत. स्ट्राईक एंडला संदीप यांना पाहतोय, आणखीन एक फ्रेश बॅटर स्ट्राईक एंडला. दोन्ही सलामीवर बॅटर आता मात्र तंबूच्या असायला आपल्याला बसलेले पाहायला मिळतात टीम पुणे संघाचे. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा संजय यांचा. सामना करतील संदीप. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकची संधी संजय यांना. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का, काय घडणार या पुढच्या चेंडूवरती आपल्याला लगेच कळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय, यस्त्यांच्या मागून रिस्ट्रक्शन करताना एक चांगलं दर्जेदार रिस्ट्रक्शन करतायत क्षेत्ररक्षक देखील. पुढचा बॉल संजय यांचा, हॅट्रिकचा बॉल यावेळेला स्टेप आउट केलाय, फटका हवे तोच क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि यावेळेला काय घडतंय, पहिली हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. संजयला हॅट्रिक मिळते आणि त्या ठिकाणी झेल देखील त्या क्षेत्ररक्षकाने पकडलाय. आतापर्यंत 3 झेल त्या क्षेत्ररक्षकाने पकडलेत. चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण इंदापूर संघाचं पाहायला मिळते. फलंदाजी देखील इंदापूर संघाने केली आहे, गोलंदाजीमध्ये देखील इंदापूर संघ आता मात्र अव्वल त्याला पाहायला मिळते. आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील इंदापूर संघाने त्या ठिकाणी दाखवलाय. चांगला दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. दोन्ही संघ एक लांबचा प्रवास गाठून या ठिकाणी या महात्मा गांधी क्रीडांगणामध्ये आलेत आणि एका चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतंय टीम इंदापूर संघ. कौतुक करावं लागेल संघाचं देखील आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजी देखील. या संघामध्ये या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक संजय यांच्या मार्फत पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने केलं, त्याचं देखील कौतुक असेल. लागोपाठचे 3 झेल एवढ्या रनांच्या उन्हामध्ये टिपणं सोपं नाहीये, परंतु ती कामगिरी त्या क्षेत्ररक्षकाने बजावली आहे, त्याचं देखील कौतुक असणार आहे. परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फ्रेश बॅटर सुमित आलेत. शेवटचा चेंडू संजय यांचा. 3 विकेट आतापर्यंत संजयने घेतल्यात, हॅट्रिक घेतली आहे, परंतु शेवटचा बॉल यावेळेला टप्पा पहिल्यांदा उसळी घेतली. वेगवान चेंडू आता डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. हा पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक केले, त्यामुळे गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे, पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन देखील येणाऱ्या 5 चेंडूमध्ये लगातारचे 3 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय आणि एकही धाव खर्च केले नाहीये. चांगली गोलंदाजी संजय यांची पाहायला मिळाली आहे. पहिली हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये संजय यांच्या मार्फत इंदापूरच्या या खेळाडूकडून पाहायला मिळते. चांगली कामगिरी केली, परंतु पुणे संघाला देखील कमबॅक करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या जरी मोठी असेल परंतु आतापर्यंत आपण जो सराव केला आहे तो आठवावा लागेल आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये या धावसंख्येचा डोंगर पार करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघूया ह्या दोन्ही बॅटरकडून काय घडते, तसा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते का टीम पुणे संघाकडून. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती अक्षय यांना आपण पाहतोय. अक्षय यांच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाडले. तोच अष्टपैलू खेळाडू अक्षय, उंचपुऱ्या खेळाडू आहेत, दुप्पाडी शरीरयष्टी. आता मात्र त्याच अक्षय यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला राहुल आहेत, नॉन स्ट्राईक एंडला सुमित यांना आपण पाहतोय. दोन्ही फ्रेश बॅटर, प्रयत्न करावा लागेल. 18 चेंडूंमध्ये धावांची त्या ठिकाणी पाऊस करावा लागेल. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आले ते अक्षय आपल्या संघासाठी. चला थोडा स्पीडअप करा मित्रांनो, वेळेचं बंधन आहे, थोडंसं स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण चेंज करू नका, जरा विनंती असेल, थोडीशी घाई करा प्लीज. चला दुसऱ्या ओव्हरला त्या ठिकाणी सुरुवात होते. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर राहुल आहेत. पहिला बॉल अक्षय यांचा. यावेळेला अलॉंग द कार्पेट केलेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी डीप क्षेत्ररक्षक येईल, त्याच्यावर 1 धाव धावून त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. 7 रन्स ऑन अ बोर्ड. राहुलने
राहुलच्या बॅटमधून त्या ठिकाणी कव्हर सीझन मध्ये एक धाव त्या ठिकाणी आयोजित केली गेली. अजून 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला आपण सुमित यांना पाहतोय. पुढचा बॉल अक्षय यांचा. यावेळेला खुट्टपै चेंडू होता, फटका हवे ते नो मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होते. त्या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडू फील्ड करेल तत्वावर 2 धावा धावून पूर्ण केला. तिसरा प्रयत्न होतोय राहुल यांचा, परंतु नाही, सुमित यांनी थांबवलंय. चांगलं कॉलिंग. 2 धावा धावफलकावरती आणखीन ऍड केल्या जातील. 2 धावांशी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती आता मात्र जाताना पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आल्यात. 2 चेंडू आतापर्यंत झाले. अजून एक 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय यांचा. सामना करतील सुमित. टीम भोईवाडा कर्णधारांनी या ठिकाणी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम भोईवाडा कॅप्टन आपण या ठिकाणी या प्लीज, विनंती असेल. या चेंडूवरती देखील एक धाव त्या ठिकाणी अर्जित केले. सुमितच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी फटका खेळलाय. एका धावाने धावफलक पुढे सरसावते. आता मात्र धावफलक दुहेरी आकड्यामध्ये परावर्ती होताना पाहायला मिळते. 10 धाव धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक केला राहुल आलेत. सामना करतील अक्षय यांचा. यावेळेला फटका हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न सुरू आहेत आणि आता मात्र झेलबाच्या स्वरूपात आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. नाही, झाडाला लागलाय त्यामुळे बॅटर सेफ आहेत. नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी आलाय त्यामुळे बॅटर सेफ आहेत. कोण आहे भोईवाडा? भोईवाडा आणि वडाळा या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघातील कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. बहुसंख्य क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. षटक संपलंय. 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर टीम पुणे संघाच्या धावा झाल्या त्या 13. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 12 चेंडूंमध्ये 38 धावांचं लक्ष्य. मोठे फटके मारावेच लागतील जर हा सामना आपल्या बाजूस करायचा असेल तर. पंच बॅटर रिटायर होतात का? येस, हॅलो. रघुनाथ चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. रघुनाथ चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस टीम भोईवाडा विरुद्ध टीम वडाळा या 2 संघांमध्ये हा नाणेफेक. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं देखील सहर्षमनपूर्वक स्वागत असेल. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. येस, टीम वडाळा हे नाणेफेक जिंकले. आपला निर्णय देखील वडाळा आपण लवकर कळवायचा आहे. येस, आता मात्र गोलंदाजी मार्क करते सागर यांना आपण पाहतोय. 12 चेंडू 38 धावांचं लक्ष्य टीम पुणे संघासमोर. येस, बॅटर रिटायर्ड आउट झाले सुमित आणि आता मात्र स्ट्राईक एंडला गंगाधर यांना येताना पाहायला मिळतोय. गंगाधर स्ट्राईक एंडला आले. 12 चेंडू 38 धावांचं लक्ष्य. सागराचा पहिलाच बॉल यावेळेला हॅमट केलाय आडव्या बॅटने ऑन साईडला. त्या ठिकाणी दीपक क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करेल, थ्रो करेल तत्वर 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्यात. थोडासा लेझी थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. म्हणून त्या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावांची जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावरती. 15 रन्स बोर्ड. येस, वडाळा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. आज सामना संपल्यानंतर लगेच मैदानात ताबा घ्यायचा टीम वडाळा. विनंती असेल तसेच टीम भोईवाडा आपली सलामीची जोडी देखील तयार करायची. सामना संपल्यानंतर लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती दुहेरी फटका खेळताना पाहायला आपण गंगाधर याच्या बॅटमधून तो दुहेरी फटका आलाय.
आता मात्र 36 धावांची गरज आहे. पुढचा बॉल सागर यांचा, यावेळेला चांगला चेंडू, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, फलंदाज बीट होताना पाहायला मिळतो. प्रश्न विचारला आता मात्र गंगाधर यांना सागर यांनी, परंतु उत्तर नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलाय सागर यांनी. दोन चेंडू आतापर्यंत झालेत. हॅलो हॅलो, एक मिनिट पंच. दोन चेंडू झालेत, बॉलर चेंज केलाय. 3 बॉल नंतर ओव्हर चेंज करू शकतो आपण. ओके ओके ठीक आहे. चला सामन्यात सुरुवात करायची आहे. श्याम. नवीन गोलंदाज, थोडी शरीराला दुखापत असल्यामुळे नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. यावेळेला फटका हवेत आहे, लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कुठली चूक करत नाहीये आणि या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. श्याम यांच्या गोलंदाजीवरती विकेट येताना पाहायला मिळते. मुंबई पोलीस. येस, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. सुपर ओव्हर नाहीये, कंपल्सरी चेस आहे. येस येस, तसेच नामदेव जगताप साहेब यांचं देखील, मोहन नामदेव जगताप साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आयोजन कमिटीतर्फे त्यांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं. बॅटर झेलबादच्या स्वरूपात बाद झाले. धावसंख्या झाली ती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर सचिन यांना येताना पाहायला मिळतंय. खांद्याला थोडीशी दुखापत असल्यामुळे गोलंदाज या ठिकाणी चेंज केलाय. श्याम यांना गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर सचिन आलेत. सचिन यांना ती कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी, परंतु श्याम आलेत. चांगली सुरुवात केली श्याम यांनी. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या देखील डोक्यावरून फ्लाय होत हा देखील चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स. 6 आहे की 4 आहे? पंच, चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. ओके, धन्यवाद. चौकार येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पार गेलाय. चांगला फटका सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. बऱ्याच वेळानंतर हा चौकार येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता फलंदाजाकडून पुण्याच्या संघातील, परंतु आता मात्र बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलाय. असे चौकार षटकार पाहावे लागतील, परंतु श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि आता मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडताय. चांगली गोलंदाजी श्याम यांची, कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचा कमबॅक केलाय. या आधीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये संजय यांनी देखील पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला होता, त्यानंतर त्यांनी 3 विकेट घेतल्यात आणि आता मात्र श्याम यांनी देखील चौकार खाल्लाय आणि पुढच्याच चेंडूवरती कमबॅक केलंय. कौतुक करावं लागेल इंदापूरच्या गोलंदाजाचं, परंतु पुण्याचा संघ देखील आता मात्र कुठेतरी अडचण येताना पाहायला मिळतोय. वारंवार विकेट ढासळतात. कोणाला तरी ती फलंदाजी धुरा सांभाळावी लागेल, त्या डावाला सावरावं लागेल. कोणता फलंदाजची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतो याकडे देखील सर्वच खेळाडूंचे लक्ष लागले. धावसंख्या जर विचार केला तर धावा झाल्या त्या 19 आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू झालेत 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल या षटकातील 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावेच लागतील जर आपल्याला सामना आपल्या बाजूने जिंकवायचा असेल तर. परंतु पुन्हा एकदा श्याम यांना गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वा, काय झेल पकडलाय, कुठली चूक करत नाहीये. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा धक्का ऐकणे मिळतोय पुणे संघाला. आता मात्र शेवटचा चेंडू होता, त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असली असती, परंतु हा शेवटचा बॉल आहे. चांगले गोलंदाजी केले, कौतुक करावं लागेल श्याम यांचं देखील. बॅक टू बॅक दुसरी विकेट येताना पाहायला मिळते पुणे संघाची देखील. आता मात्र 6 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. धावसंख्या मोठी आहे परंतु अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती सोहम यांना आपण पाहतोय.
चौथं षटक प्रगतीपथावरती एक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन या ठिकाणी सोहम आलं गोलंदाजी मार्कवरती. आणि नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर युवराज यांना आपण पाहतोय. युवराज किती विकेट गेलं रे यांचं? 1 2 3 4 5 6 7 7 गडी आतापर्यंत बाद झाले पुणे संघाचे. स्ट्राईकला कोण? साईडला कोण आहे? राहुल. सलामीला आले राहुल. अजूनही स्ट्राईक एंडला आहेत. प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू 32 धावसंख्येची गरज. 7 गडी आतापर्यंत बाद झाले पुणे संघाचे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावा झाला ते 19 रन्स ऑन बोर्ड. 6 चेंडू 32 धावांची गरज. पहिला बॉल फुल टॉस होता. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न सुरू आहेत, परंतु हा चेंडू त्याच्या देखील डोक्यावरून फ्लाय होत पहिल्या षटकार त्याला पाहायला मिळतोय राहुल यांच्या बॅटमधून. असेच काहीसे 2-3 षटकार जर आले तर सामना चित्र पालटू शकतं, परंतु सोहम काय करतील येणाऱ्या 5 चेंडूमध्ये थोड्याच वेळात कळेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय सोहम यांच्यावरती राहुल यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत, परंतु शेवटचे 5 बॉल शेवटचे 5 चेंडू स्ट्राईक एंडला राहुल आहेत. पुढचा बॉल सोहम यांचा. यावेळेला पुन्हा एकदा आड्या बॅटने मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न सुरू आहेत आणि या ठिकाणी झाडाला लागलाय त्यामुळे बॅटर सेफ आहे, परंतु धावबादच्या जोरबा आता मात्र या ठिकाणी विकेट बहाल केले नॉन स्ट्रायकर फलंदाज युवराज यांनी. युवराज यांना माघारी परतावं लागते. 8वी विकेट या ठिकाणी पुणे संघाची येताना पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडूंमध्ये चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोहम यांचा. यावेळेला आड्या बॅटने मिड विकेट रिजन खेळला फटका, जेलची संधी. वा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. पैकी केली आहे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात. जेलची संधी होती, परंतु पाहिलं मोकाच्या क्षणी त्या ठिकाणी चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. धावसंख्या झाली आहे ती 27. आता मात्र 3 चेंडूंमध्ये किती पाहिजे भाऊ? 3 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. जवळजवळ हा सामना दूर गेलाय, परंतु काय घडणार. आता मात्र पुन्हा एकदा फटका हवेत आहे. फटका फसलाय, चेंडूच्या खाली प्रयत्न सुरू आहेत, परंतु आता मात्र झेल सुटलाय आणि त्या ठिकाणी 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्यात. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावते. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. बरोबर ना? 2 चेंडू 22 धावांची गरज. सामना जवळजवळ इंदापूर या संघाच्या बाजूने झुकलाय, परंतु येणारे 2 चेंडू सोहम यांचे. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा फटका हवे ते पॉइंट रिजन मध्ये प्रयत्न सुरू होते अक्षय यांचे. झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण केले, दुसरा प्रयत्न तो देखील पूर्ण झालाय आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावते. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिले. शेवटचा चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 1 शॉट आहे, म्हणजे 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे आता मात्र एका चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जवळजवळ इंदापूर संघाने आपल्या नावावरती केलाय. शेवटचा हा या डावातील हा शेवटचा चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल टीम पुणे या संघाला. आणि शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी षटकार येताना पाहायला मिळतोय. उशीर झालाय मित्रांनो, परंतु वेल प्लेड टीम इंदापूर, हार्ड लक टीम पुणे. आपण देखील एक चांगली फाईट दिली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत देखील आपण लढत दिली, परंतु आपल्याला देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. चला टीम वडाळा तसेच टीम भोईवाडा. टीम वडाळा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचे. तसेच टीम भोईवाडा आपली देखील सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरवायचे. धन्यवाद.